येस येस सर. नाही काय झालं सेंड झालं हो. झालंय कम्प्लीट. येस सर पाठवतो. एक मिनिट जस्ट झालंय का. एक सेकंड हा. सेंड. तुझ्या आईला डिलीट झालं. एक मिनिट हो. सर पाठवतो एक लगेच पाठवतो. शपथ. चला झाली माझी तयारी. ऐका ना मला सांगा ना मी मस्त दिसते. अहो अहो मला विचार होता मी कशी दिसते. एक मिनिट. काय काय हो, तुमची तयारी नाही झाली अजून काहीच. अहो असं काय करता आपल्याला जायचंय ना. कुठे कुठे म्हणजे काय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाबांचा वाढदिवस आहे 67वा. काय विसरलात ना. खरं सांगा विसरलात. ऐक ना मी बोललो होतो पण खूप काम आहे यार. नाही जमणार. सॉरी. असं नका ना हो करू. बरं नुसता वाढदिवस नाहीये बाबांचा. त्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा आहे. तर आपल्याला जावं लागेल ना. हा आणि मी तुम्हाला तारीख आधीच सांगून ठेवली होती. त्यामुळे आपल्याला त्या सोहळ्याला सुद्धा जायचंय. कोणी लिहिलंय ललित लेख. बाबांनी. अरे हा ते बाबांनी लिहिलेत. बरोबर बरोबर. नमा ते सिगरेटच्या पाकिटावर कशी एक वैधानिक चेतावणी येते तसं बाबांना सांगा ललित लेखावर एक वैधानिक चेतावणी लिहून द्यायला. काय बोलताय तुम्ही. आणि हो त्यांना हेही सांग की प्रत्येक प्रतीसोबत एक ऍसिडिटीच्या गोळ्यांचं पाकिट द्या. आपण समाजाचं काही देणं लागतो ना. लोकांना त्रास होणार. तुझे ललित लेख बाबांचे इतकं वाईट नाही लिहित माझे बाबा. किती बोलताय हो घालून पाडून. ते काही असू दे. माझं काय म्हणणं आहे बाबांचा 67वा वाढदिवस तर आहेच पण अहो बाबांना हल्ली बरं नसतो. रात्रीचे कधी मध्येच उठतात दचकतात भास होतात त्यांना. भास नसतात ते. त्यांनी जे ललित लेख लिहिलेत ना ते झोपेत असताना मराठी साहित्य येऊन सटकन टपली मारून जात. बस झाली. आय एम सॉरी. इनफ इज इनफ ना. किती मस्करी करताय हो माझ्या बाप. मला फायनली सांगा. मला सांगा तुम्हाला यायचंय की नाही ऐक ना मग मी खरंच आलो असतो. खरंच खूप काम आहे. मग चला ना. ऐक ना काय झालंय तुला सांगतो. 2 दिवसांवर आमची कॉन्फरन्स आली ऑफिसची आणि सगळा लोड ना माझ्यावर आलाय. त्यात बॉसने काय सांगितलंय की माझं टार्गेट कम्प्लीट झालं नव्हतं. तो उगाच भडकलाय माझ्या. हो ते मी फायनली विचारते म्हणजे तुम्ही नाही. आय एम सो सॉरी. प्लीज आजचा दिवस सोड ना यार. मी नंतर नक्की येईन. हे बघा ऐका ना मी काय म्हणते फक्त 15 मिनिटासाठी काय ना आपण बाबांना भेट. उद्या. आज तू जाऊन ये. उद्या आपण बघू. आय प्रॉमिस. बघू म्हणताय तुम्ही. मी उद्या करू ना काहीतरी करू. हा प्लीज सॉरी. हॅलो. अरे हाय खांडेकर. भाऊजी या या या. हाऊ आर यू. काय हो 1.5 वर्षांनी आलात भाऊ. चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. भाऊजी काय समय. अरे काय म्हणते पशा. खूप दिवसांनी यार. कसे आहेत भाऊजी. कशा आहात वहिनी. अहो भाऊजी 1.5 वर्षांनी आलात तुम्ही. अरे हो मी 1.5 वर्ष बँगलोरला होतो ना. कुठे. हा बँगलोरला होतो. IT मध्ये हे ना टॉपला आहे ना मी IT मध्ये. अच्छा हा. त्यामुळे बँगलोरला होतो. बरं, आता 4 दिवसापूर्वी मी इकडे आलो मुंबईला. इथे येणार होतो वहिनी. अच्छा. तेवढ्यात ते चेतूच्या वडिलांना जरा बरं नव्हतं मग पुण्याला जावं लागलं. अगं मग बाई. तिथून मग इथे आलो. काय झालं त्यांना. त्यांचा पाय मुरगळला होता जरा. ग बिचार. हा म्हणजे चेतू मला म्हणाली की काही पाय मुरगळलाय इथे एवढी काही यायची गरज नाहीये. हा, मग. पण म्हटलं नाही चेतू मला ना ओ. म्हणजे माझा हेच राहणार नाही. कारण कसे चेतूला मी म्हटलंय बघ तुझे बाबा आहेत तुझे बाबा आहेत मी म्हटलं तिला. त्यामुळे मला राहणार नाही. मला अशी स्वस्थतात मिळणार नाही. मला तिकडे जाऊ दे. मी तिकडे गेलो. चेतूच्या वडिलांच्या पायाला मालिश केली. त्यांना हवं नव्हतं काय ते दिलं. औषध दिलं वेळेवर. ते बरे झाले. असे चालायला लागले. त्यानंतर मग मी इकडे आलो. मी सगळं सम्या, केलं. काय बाकी काय बोलतोस. हा, बाकी ए, मस्त. तू निघ ना. अगं ती टॅक्सी रेडी. नशीबवान आहे चेतू नशीबवान. नाही, नाही. तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य हो लागलं. आले 1 मिनिट. टॅक्सी आली. आले मी चहा बनवते. अगं राहू दे चहा. तू निघ ना. वहिनी इकडे. चहा बनवते ना इकडे वहिनी इकडे. एक मिनिट इकडे या. अहो चहा प्लीज या वहिनी. आपण टॅक्सी. वहिनी प्लीज या. एक मिनिट पशा जस्ट मिनिट. काय झालंय वहिनी. नाही काही नाही बाबा. काहीच नाही झालंय. कुठं काय पशा झालंय? चुप. काय हॅलो. आय एम सॉरी तू थांब जरा मी बोलतोय. वहिनी काय झालंय. नाही काही नाही बाबाजी काहीच वहिनी नाही. इथे बसा. अहो खरंच काही अरे नाही झालं. काहीच नाही. तिला निघायचंय. नेव्हर डू दॅट. नमा टॅक्सी हो, आहे. निघते अच्छा भाऊ. प्लीज. काय झालंय वहिनी. अरे भाभी टॅक्सी तयार आहे. अरे आली आहे. शशनी बोलवते. थांबा ना 2 काय झालंय ते वहिनी? बोलतायत. हा? काय झालं. ऐक ना मी काहीच नाही सांगते झालंय. तुम्हाला काय. अच्छा थांब ना जरा यार पशा. संवाद साधतोय मी. थांब जरा पशा. अरे काहीच नाही झालंय सम्या. वहिनी काय झालंय मला सांग. अहो खरंच काही नाही झालंय. तुम्ही रडताय. अहो अरे कशाला रडेल ती. उगाच काही नाही. नाही. सम्या एक सेकंड. सगळं नॉर्मल आहे. एक सम्या, सेकंड. ऐक ना. पशे सम्या तुम्ही रडताय. अरे तुमचा चेहरा हसराय पण पापडांच्या कडा ओलावल्या. कुठल्या कडा आहे. ऐक ना बाबा. एक मिनिट
तुम इतना मुस्कुरा रहे हो क्या गम कितना है गम काय काय झालं सम्या काहीच नाही झालं ऐक ना माझं नाही पशा बाकी काय सिरियस होतं? आपण, हे करूया? पशा इट इज डॅम सिरियस पशा Oh my God. लेट मी हॅव अ वर्ड विथ माय वाईनी पशा स्टँड ओव्हर राईट नाव सम्या हे नको. एक मिनिट पशा सम्या ती ऐकली आहे प्लीज वहिनी काय झालंय काही नाही भाऊजी मी त्यांना म्हणाले की बाबांचा 67वा वाढदिवस आहे. बेशरम ऐक लाज ना नाही. आधी ऐक 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 काय बोलते ते ऐक मग रिॲक्ट हा मी यांना म्हणाले बाबांचा वाढदिवस आहे 67वा आणि त्यांच्या ललित लेखांचा कार्यक्रम सुद्धा आहे. तर म्हटलं आपण दोघं मिळून जायचं का? आणि मी त्यांना ही तारीख सांगितली होती ऑलरेडी. आता ते नाही म्हणतात. पशा तू नाही म्हणालास निर्दयी आहेस तू पशा ठीक आहे भाऊजी. तू निर्दयी पशा सम्या हे असं नको तोंड करू ऐक सगळं नॉर्मल आहे ऐक माझं आणि एक मिनिट मी का निर्दयी ठरतोय माझं घर ज्याच्यावर चालतंय त्याला मला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे म्हणजे तुला काय म्हणायचं हे घर फक्त तू चालवतोस आणि वहिनी काय दुपारी रमी खेळायला बसता तिकडे ही बाई रमी खेळते का एक मिनिट काय मी रम्मी खेळते. हा? मी रम्मी खेळते. अगं नाही ना मग. साधा भिकार सावकार खेळता येत नाही मला. मी रम्मी खेळते. अगं- तुम्ही असे कसे आरोप करू शकता हो अगं, माझ्यावर? मी नाही म्हटलं मला कधी बघितलंय तुम्ही मी मी- रम्मी खेळताना? अगं तो त्याने कुठे असा चालत जातोय मी नाही ह्याने म्हटलं ऐक माझं मी नाही म्हटलं हा बोलतो ना तर ऐक ना बोलू दे भाऊजींना बोलू दे. या 4 भिंतींना सुद्धा कळू दे की या घरात मला समजून घेणारं कोणीतरी आहे. ऐक ना नमा तू कुठच्या तुम्ही देता का मला किंमत? हा? तुम्ही देता का मला किंमत? अहो मला किंमत नाही देत तुम्ही. माझ्या माहेरच्या ना काय किंमत देणार आहात? थू. जरा थांबा सम्या हा? हे बघ, माझ्याशी बोला ना त्यांच्याशी. नमा, I'm sorry, माझ्याशी वहिनी. बोला. नमा नाही 1 मिनिट भाऊजी. मी माझ्याशी- तुझ्या माहेरच्यांना किंमत देत नाही मी काय किंमत दिली? तुझ्या माहेरच्यांना मी फोन किंमत केला? किती वेळा फोन केला? किती वेळा विचारपूस केली? म्हणजे कधी कसे आहात आई बाबा? तुम्ही बरे आहात का? तुम्ही वहिनी एक विचार मिनिट मला सांगा एकदाही फोन नाही केला नाही विचारा त्यांना. एकदाही फोन नाही केला त्यांनाच विचारा तेच सांगतील. निलंगने नाचिये गोवी पेडुंगल्ले आईचा फोन हे काय मी शिवाय द्यायचं ना नाही शिव्या नाही दिला मी याला होतो बँगलोरला होतो त्यामुळे ते शब्द राहिले इकडे याचा अर्थ असा आहे की तुला लाज वाटली पाहिजे निर्लज्ज आहेस तू पशा अरे आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या बायकोच्या आई वडिलांना आपण आयुष्यात जास्त किंमत दिली पाहिजे जास्त कारण ते जगातला सगळ्यात मोठा त्याग करतात पशा स्वतःच्या मरशील मरशील हळू कर स्वतःच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्या घरात देतात ऐक ना पोटचा गोळा म्हणजे तुला हाच माहिती असेल सम्या डोकं नको फिरवू, मी आधी सम्या काही राम राम ऐका मला बोलायचं नाही तुझ्याशी ऐक ना सम्या माझा ऐक सम्या एक मिनिट सम्या मी पाया पडतोय एक मिनिट पशा अरे किती मोठे उपकार करतात तुला माहितीये का किती मोठे उपकार करतात त्यांचे आई वडील आणि असा वागतोस तू असा वागतोस भाऊजी जाऊ दे. आपण नाही वहिनी नाही ही वेळ आहे, मला बोलू दे वहिनी मला रात्री झोप नाही लागणार अश्रू नाही काढायचं वहिनी अश्रू नाही काढायचं वहिनी यापुढे माझ्या समोर अश्रू नाही काढायचं तुम्ही सम्या ऐक माझं आपण आपल्या पाकिटात देवाचा फोटो ठेवतो ना हा. मी माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो ठेवतो अरे बापरे. ही किंमत मी देतो सासू सासऱ्यांना ही किंमत देतो हा आदर देतो माझ्या सासू सासऱ्यांना पाकिटात तू सासू सासऱ्यांचं येस दाखव तुझं पाकिट मुद्दा तो नाही हे पाकिट पशा मला बघायचं मला आता बघायचं ह्याच्या पाकिटात दिशा पटानीचा फोटो तिला दिशा पटाणीचा फोटो दिसतोय पण त्यामागे सासूसाठी मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे तो त्याला दिसत नाहीये तुझी ऑर्थोपेडिक सर्जन सनी लिओनी आहे भाऊजी काय त्या दोन्ही फोटोच्या मध्ये मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे बघतो हे मुद्दा तो नाहीये पशा सम्या ऐक ओ काय ओ माय गॉड काय झालं भाऊजी काय झालं? सासू सासऱ्यांचा फोटो होता तो कुठे गेला असेल कुठेतरी. ओ माय गॉड भाऊजी ऐक- भाऊजी भाऊजी काय होतंय तुम्हाला भाऊजी? भाऊजी उठा. भाऊजी उठा. सम्या हे नको करू यार सासू सम्या. सासऱ्यांचा फोटो उठा भाऊजी उठा. मी माझ्या पाकिटात वहिनी सासू सासऱ्यांचा फोटो सापडेल सापडेल सम्या. भाऊजी सापडेल. तुम्ही किती माझं देवत्व सांडलं कुठे पडला चोरीला गेला तर नाही ना, मी कसं जगू भाऊजी सापडेल हो. माझ्यासाठी देवत्व सासू सासरे भाऊजी तुम्ही किती प्रेम आणि आदर करता हो तुमच्या सासू सासऱ्या. वाजले किती वहिनी वाजले किती
माझे वाजले किती वहिनी? 12 वाजले. ओ माय गॉड, अरे भाऊजी, बापरे. काय करतोय? अरे बापरे. काय करतोय ओ माय गॉड. हॅलो सासूबाई. फोन लाव आधी फोन लाव. Oh my God. हॅलो हॅलो सासूबाई. हां आय एम सॉरी, तुम्ही डायबिटीसची गोळी घेतलीत का? अहो, बाई. हां मला 15 सेकंद लेट झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे बापरे. अरे तुम्ही प्लीज डायबिटीसची गोळी घ्या. हां घेतली आहे ना? हां माय गॉश. ओके ओके ठीक आहे. बाकी तुम्ही बरे आहात ना? हो बाबा बरे आहेत ना? हो हो येस लव यू आई. Oh my God. हां पाया पडतो हां. सम्या आरशासमोर जा आणि तुझी स्वतःची ऍक्टिंग बघ. स्वतःच रक्ताची उलटी करशील. तुम्ही 2 मिनिट तुम्ही भाऊजींना उगाच काही बोल. मामा, तू भाऊजी त्याच्या तुम्हाला भाऊजी मला 1 मिनिट आम्ही बोलतोय. भाऊजी तुम्हाला कळते तुम्ही किती पुण्य कमवता हे? नाही मी पुण्य नाही कमवत. हे पुण्य नाही आहे, हे माझं कर्तव्य आहे वहिनी. हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. पशा अरे या बायकांना चूल आणि मुलाच्या समोर त्यांचं आयुष्य जातं रे. सम्या ह्या नागपुडे ना हे नको करू यार हे असं. सम्या ऐक ना. अरे घरात पाहुणे आले ना की त्या सुरुवातीला जेवायला बसत नाहीत, आपण जेवतो. आणि घरात उरलं सुरलं की या जेवतात. पशा का पशा का? जाशील ना गचकन सम्या. बरोबर आहे भाऊजी तुमचं. 2 महिने झाले मी खिरीचा घास सुद्धा घेतला नाही. हा? चाटून पुसून खातात. 2 महिने बघितली, वास पण घेतला नाही साधा. कुरड्या पापड तो सोडूनच द्या हो. मी यांचा विचार करते, माझा विचार नाही करत. अरे लाजा वाटला पाहिजेत रे. काय असं वागतोस तू? काय असं वागतोस सांग मला. उत्तर कुठे आहे तुझ्याकडे? बोल ना. अरे करा रे तुझ्या आई. लवकर लाव लवकर लाव. माझ्या दरवाजाचं नुकसान केलं लक्षात ठेव सम्या. हा तेवढाच विचार करा. ओ ऐकलात का? तेवढाच विचार करा. तुमच्या आर्थिक नुकसानाचा विचार करा. तुम्ही माझ्या आई वडिलांचा विचार नका करू. वहिनी तिकडे माझं घर आहे. वहिनी बस झाला. आता सहन नाही करायचं वहिनी. सम्या आता उत्तर द्यायचं वहिनी. कसलं उत्तर? उत्तर द्यायचं. आजपर्यंत वहिनींचं ममत्व बघितलंस, आता हाडतुडत्व बघशील. काय कसं हाडतूड करतील ते तू बघशील आता. सम्या ऐक. पशा जे काही पुढे आडनाव असेल, आय डोंट रिमेंबर दॅट. ओहो. मी तुला 3 ऑप्शन देतो. मी आणि वहिनी 3 ऑप्शन देतो. 1 फोन करायचं तुझ्या बॉसला आणि सांगायचं मी माहेरी जातोय वहिनींच्या बाबांकडे, मला सुट्टी दे. आणि 2 घटस्फोट घ्यायचा. ए घटस्फोट. उगाच काही वहिनी घटस्फोट घ्या. नमा त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू शानपणा करू नका. सम्या आउट आउट निघ इथून. वहिनी खूप हीच वेळ आहे, झालं, आवाज चढवा. सम्या, वहिनी हीच वेळ आहे, आवाज चढवा. वहिनी खूप आवाज झालं. पाहिजे. आवाज पाहिजे वहिनी. सम्या, खूप झालं. तू नको त्याला समजाव. चल निघ निघ म्हटलं ना. ये मेरी शेरनी है, ये मेरी शेरनी. संजय नावरेकर, संजय नावरेकर. थांब ना सम्या. ऐक माझं मी काय बोल. वहिनी चेतू इकडे आलास उकिरडे फुंकायला माकडा. अगं कसं बोलतेस वहिनी. तू? चेतू किती किती काळजी करतात ते तुझ्या आई बाबांची आणि तू त्याशी असं वागतेस असं. हा माझ्या आईबाबांची काळजी करणार. अगं ए चेतू काय टेपा मारल्यास इकडे येऊन? बोल ना काय टेपा मारल्या? हा माझ्या आई वडिलांची काळजी करणार. अगं ते वहिनी असं माझे बाबा आलेत घरी राहायला. ते बिचारे 10-10, 15-15 किलोचे सामान उचलून घरी घेऊन येतात. हा ह्याने इकडे पळ काढलाय. बोल ना आता बोल ना. वहिनी असं काय करता पण वहिनी? चेतू, वहिनी चेतू, ऐक. तुझ्या वडिलांना हा तेल मालिश करून आलाय ना वहिनी. चेतू भाऊजी नका ह्याच्यावर विश्वास ठेवू. हा चेतू चिवड्यातलं खोबरं ढापतो म्हणून माझे वडील याला कुत्र्यासारखं मारतात. माझी आई याला घरात घेत नाही, याच्या अंगावर कुत्रा सोडते. माझ्या दादाकडून पैसे घेतलेत ना, परत कर. चल दादा बसलाय घरी. चल. आ? म्हणून हा इथे आलाय. मग तुम्हाला काय वाटलं? ओ निर्लज्ज. ये चल ना घरी चल. दादा दादा अजून आहे. आहे तुला तिंबल्याशिवाय दादा जाणार नाही. चल घरी चल. सम्या हड रे सम्या हड हड. भाऊजी नुसतं बोलू नका, लाथ मारून हड करा त्याला. चल घरी चल. भाऊजी तुम्ही येताय? माझी काही मदत हवी आहे? हो बाहेर दार लावून घ्या ना. का? हा काय याला तिंबायला लागलं ना, कड्या कड्या उघडून पळतो. ओ वहिनी ऑलवेज फॉर यू.